नमस्कार मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी मनोरंजन सृष्टीत लगीनगाई पाहायला मिळाली। 2025 हे वर्ष अनेक मराठी कलाकारांसाठी खास ठरलं। कोणी आयुष्याची नवीन सुरुवात केली, कोणी वर्षानुवर्षाच्या नात्याला लग्नाचं रूप दिलं, तर काही लग्नांनी सोशल मीडियावर मोठी चर्चा आणि ट्रोलिंग ही ओढावून घेतली। डिसेंबर महिन्यात तर अक्षरशः लग्नांचा तडाखा पाहायला मिळाला। तर 2025 मध्ये कोणकोणते मराठी कलाकार लग्नबंधनात अडकले, कोणाचं लग्न चर्चेत राहिलं आणि का, हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओत। अंकिता प्रभू वालावलकर आणि कुणाल भगत बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वातून घराघरात पोचलेली आणि कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखली जाणारी अंकिता प्रभू वालावलकर हिने संगीतकार कुणाल भगत यांच्याशी 16 फेब्रुवारी 2025 रोजी लग्नगाठ बांधली। हा लग्न सोहळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिरात पार पडला। कुटुंबीय, जवळचे मित्र आणि बिग बॉस मराठीमधील कलाकार या लग्नाला उपस्थित होते। हे लग्न लव्ह मॅरेज असून दोघांनीही कुटुंबाच्या संमतीने आयुष्याची नवीन सुरुवात केली। मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकर। छोट्या पडद्यावरील लक्ष्मी निवास मालिकेतील जयंतची भूमिका साकारणारा अभिनेता मेघन जाधव आणि अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर 16 नोव्हेंबर 2025 रोजी विवाहबंधनात अडकले। दोघांची ओळख एका मालिकेच्या सेटवर झाली होती। मैत्री वाढत गेली आणि हळूहळू प्रेमात रूपांतर झालं। अखेर दोघांनी आपल्या नात्याबद्दल घरी सांगितलं आणि लग्न करून नवीन आयुष्याला सुरुवात केली। यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते। सूरज चव्हाण आणि संजना गोपने। बिग बॉस मराठी 5चा विजेता सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण 29 नोव्हेंबर 2025 रोजी संजना गोपनेसोबत विवाहबंधनात अडकला। हा लग्न सोहळा पुणे जिल्ह्यातील सासवड जेजुरी रोडवरील हळद येथे पार पडला। हे लग्न अरेंज नसून लव्ह मॅरेज असल्याचं समोर आलं। सूरजच्या हजारो चाहत्यांसह बिग बॉस मराठीतील अनेक कलाकारांनी या लग्नाला हजेरी लावली। मात्र पत्रिकेत नाव टाकूनही अनेकांनी लग्नाकडे पाठ फिरवल्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली। प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड। प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने व्यावसायिक आणि पैलवान शंभूराज खुटवड यांच्याशी 2 डिसेंबर 2025 रोजी पुण्यात शाही लग्न केलं। या लग्नात भव्य रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि एकूणच राजेशाही थाट पाहायला मिळाला। लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ पाहून चाहते थक्क झाले। मात्र नंदी बैलावरून घेतलेल्या एंट्रीमुळे प्राजक्ता आणि शंभूराज यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला। यावर स्पष्टीकरण देताना प्राजक्ताने पुराणांमधील परंपरेचा संदर्भ दिला आणि हा निर्णय धार्मिक असल्याचं तिने स्पष्ट केलं। सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी। प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकर याने अभिनेत्री पूजा बिरारी सोबत 2 डिसेंबर 2025 रोजी लोणावळ्यात लग्न केलं। यानंतर मुंबईत ग्रँड रिसेप्शन पार पडलं, जिथे मराठी कलाविश्वातील आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर। अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर यांच्याशी 4 डिसेंबर 2025 रोजी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न केलं। या लग्नाला कलाकारांसह राजकीय क्षेत्रातील मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। कलाविश्व आणि राजकारण यांचं मिलन असं या लग्नाकडे पाहिलं जात आहे। शुभांगी सदावर्ते आणि सुमित माशेलकर। संगीत देव बाबळी या नाटकातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आणि प्रेमाची गोष्ट मालिकेचे निर्माते सुमित माशेलकर यांनी 5 डिसेंबर 2025 रोजी साधेपणाने लग्न केलं। कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला। शुभांगीचा हा दुसरा विवाह असून याआधी त्यांनी संगीतकार आनंद ओक यांच्याशी लग्न केलं होतं। निमिष कुलकर्णी आणि कोमल भास्कर। महाराष्ट्राची हास्यजत्रामधून लोकप्रिय झालेला अभिनेता निमिष कुलकर्णी यांनी कोमल भास्कर सोबत 5 डिसेंबर 2025 रोजी लग्नगाठ बांधली। दोघांची ओळख 2019 मध्ये एका एकांकिकेदरम्यान झाली होती। 6 वर्षाच्या डेटिंग नंतर हे नातं अखेर लग्नात रूपांतरित झालं। तर 2025 मध्ये मराठी मनोरंजन सृष्टीत अनेक कलाकारांच्या आयुष्यात सनई चौघड्याचा नाद घुमला। या व्हिडिओतील तुमची आवडती जोडी कोणती, कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।